नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 19 जून 2025। मी म्हणलं होतं ना दुपारच्या राज्यामध्ये सरी होती। आज या ठिकाणूनच मी अंदाज दिला होता की राज्यामध्ये सरी येणार आहे। तर पाहू शकता हे आपलं शेत आहे ना, इथं शेतामध्ये गाडी उभा केलेली आणि पाऊस सुरू झालाय। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो, हे तातडीचा अंदाज म्हणून सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं आज 19 जून, 20 जून आणि 21 जून या 3 दिवसामध्ये सरी येणार आहेत। भाग बदलत पडणार आहेत, सगळीकडे सर्वदूर पडणार नाही, पण आज मात्र आज उद्या परवा या 3 दिवसात मात्र चांगल्या जोराच्या सरी येणार आहे। अर्ध्या घंटाचे येणार आहे, 20 मिनिटाचे येणार आहे, 10 मिनिटाचे येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगतो तुम्हाला। पुणे जिल्हा, नगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा, संभाजीनगर, नाशिक तर खूप, उत्तर महाराष्ट्र खूप पडणार, त्याच्यानंतर जळगाव जिल्हे खूप पडणार, त्याच्यानंतर संभाजीनगर जोरात राहील, त्याच्यानंतर जालना देखील जोरात राहील, त्याच्यानंतर बुलढाणा देखील जोरात राहील, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात राहील, हिंगोली जिल्ह्यात राहील, वाशिम जिल्ह्यात राहील, नांदेड जिल्ह्यात राहील, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात देखील राहील, धर्माबादकडे राहील, तेलंगणाकडून बी पडेल, त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीकडे राहील, अकोल्याकडे राहील, वर्ध्याकडे राहील, अकोटकडे राहील। म्हणजे सांगायचं तर हे जिल्ह्यामध्ये मात्र ह्या 3 दिवसात मात्र पाऊस पडणार आहे, पण सगळीकडे असं तुम्ही समजा एखादा जिल्हा असतात, सगळ्या संपूर्ण जिल्ह्यात नाही पडणार। उदाहरण सांगतो, आमच्या परभणी जिल्ह्यात जवळपास 800 गाव आहेत, तर त्या 800 गावाला नाही, पण ह्या 3 दिवसात मात्र 70% गावामध्ये, 50-70% गावामध्ये पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात द्यायचं। म्हणजे काय झालं, अंदाज सांगत असताना हे म्हणजे अंदाज जे सांगितलेला तो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा अंदाज दिलेला असतो, म्हणून सर्वांनी समजून घ्यावे। कारण की काय झालं, पाऊस सांगितलं की सर्वांना वाटतं आमच्या गावाला यावं, पण पाऊसच सांगितलंय भाग बदलत पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा। पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आज म्हणजे तुम्हाला एक सांगतो, 19, 20 आणि 21 या 3 दिवस मात्र सरी येणार आहे, जीवदान भेटणार आहे। ज्यानं कापूस लावलाय त्याला जीवदान भेटणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। आणि राज्यामध्ये आता वारं जे सुटलेलं आहे ते काय होणार आहे, 24च्या नंतर बंद होणार आहे, 25 पासून बंद होणार आहे। आणि पाहू शकतात हे दुपारचे 12 वाजून 47 मिनिट झालेले आहेत, आणि हे माझ्या शेतामधून अंदाज दिलेला आहे। आणि हे पाहू शकता पाऊस बी चालू आहे, हे आमचं शेड, या ठिकाणी ही सोयाबीन उगवलेली आणि पाहू शकता। आणि हे करत असताना शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही तुमच्या पिकाची स्वतःची काळजी घ्यावी। धन्यवाद।